पुणे पुस्तक महोत्सवाचं येत्या शनिवारी 13 डिसेंबरला नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत जल्लोषात उद्घाटन होणार असून नागरिकांना पुढील 8 दिवस 800 पुस्तकांच्या दालनांमध्ये सर्व भारतीय भाषांच्या पुस्तकांसोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे। यामध्ये मुलांसाठी विविध स्पर्धा, उपक्रम आणि कार्यशाळा राहणार आहेत। पुण्याला पुस्तकांची राजधानीचा दर्जा मिळवून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या महोत्सवात सर्व पुणेकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत केले। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 13 ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे। या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते। यावेळी संयोजन समितीचे सदस्य प्रसन्नजित फडणवीस उपस्थित होते। पांडे म्हणाले की पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे शहरातील विविध महाविद्यालयांच्या वतीने ज्ञानसरिता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे। ही ग्रंथदिंडी भारतीय ज्ञानप्रणाली या संकल्पनेवर आधारित राहणार असून त्यात शहरातील 75 महाविद्यालयांच्या विविध विषयांवर दिंड्या राहणार आहेत। या दिंडीची सुरुवात दुपारी 2:30 वाजता मॉडर्न महाविद्यालयातून होऊन ती जंगली महाराज रस्त्याने फर्ग्युसन महाविद्यालयात सायंकाळी 5च्या सुमारास पोहोचेल। त्यानंतर सुमारे 5000 विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल। उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती असेल। पुस्तक महोत्सवात एकूण 900 दालने राहणार असून त्यातील 800 दालने पुस्तकांची तर 100 दालने खाद्यपदार्थांसाठी राहणार आहेत। महोत्सवातील 800 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रकाशकांचा समावेश आहे। त्यामध्ये खवय्यांना विविध प्रांतातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे असे राजेश पांडे यांनी सांगितले। पुणे पुस्तक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे। ही बाब लक्षात घेऊन यंदा चिल्ड्रन कॉर्नर मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणार आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा असतील। त्यात चित्रकला, वक्तृत्व, गायन, निबंध अशा स्पर्धा होतील। त्याचप्रमाणे पुस्तक लिखाणावर कार्यशाळा होतील। यामध्ये मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे असं प्रसन्नजित फडणवीस यांनी सांगितलं। 13 पासून आपलं पुस्तक महोत्सव सुरू होत आहे। नेहमीप्रमाणे प्रचंड कार्यक्रमांची रेलचेल आहे। या पुस्तक महोत्सवामध्ये जवळजवळ एकूण 900 स्टॉल असणार आहेत सगळ्या प्रकारचे। त्यात केवळ पुस्तकांचे 800 स्टॉल या सगळ्याचे असणार आहे। देशभरातल्या सगळ्या भाषांचे स्टॉल असणार आहे। सगळे प्रकाशक असणार आहेत, नामवंत आहे सगळ्याच्यामध्ये। उद्या दुपारपर्यंत प्रकाशकांचे लॉट पडतील स्टॉलचे आणि परवा संध्याकाळपर्यंत प्रदर्शन पूर्ण लागून तयार होणार आहे। 13 तारखेला दुपारी 5 वाजता उद्घाटन आहे। 13 तारखेला 2 वाजता पुण्यातल्या 100 महाविद्यालयांच्या 5000 विद्यार्थ्यांची एक ग्रंथदिंडी मॉडर्न महाविद्यालयातून निघणार आहे आणि ती फर्ग्युसनला दुपारी 4 वाजता पोहोचेल आणि त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांची खूप रेलचेल आहे। रोज संध्याकाळी नॅशनल, इंटरनॅशनल वेगवेगळ्या प्रकारचे बँड आहेत। महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि या सगळ्यांचा रोज संध्याकाळी एक खूप मोठा सांस्कृतिक मेळा या ठिकाणी भरणार आहे। साहित्य महोत्सव आहे पुणे लिट फेस्ट, त्याचेही जवळजवळ 30 सेशनमध्ये 150 वक्ते असणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की साहित्य पुस्तक या जगताचा एक खूप मोठा महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयात होतोय। पुणेकरांना माझं खूप नम्र आव्हान आहे की 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात, या सोहळ्यात आपण जरूर या, याचा आनंद घ्या आणि पुणे ही जगात पुस्तकाची राजधानी आहे, होती आणि रचणार आहे हे आपण या सहभागातून सिद्ध करूया। यावेळेस आम्ही 2 विशेष गोष्टी करतोय। शेवटी ही चळवळ आहे आणि त्यामुळे आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून 1 लाख महाविद्यालयीन तरुणांना आपण पुस्तकं घेण्यासाठी 100 रुपयाचे कुपन देणार आहोत। त्यांनी इथे यावं, पुस्तकं खरेदी करावी। 100 महाविद्यालयांच्या ग्रंथालयासाठी 10,000 रुपयाचे पुस्तकांचे कुपन देणार आहोत। त्या महाविद्यालयामध्ये यायचं आणि त्यांना लागणारी पुस्तकं घ्यायची। त्याचबरोबरीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने 1,25,000 विद्यार्थ्यांना
वंदे मातरमचे 150 वर्ष झाल्या निमित्ताने आनंद मठ नावाचं पुस्तक आपण या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की जवळजवळ 2.5 लाख लोकांना आपण पुस्तकं घेण्यासाठी, तरुणांना, विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रेरित या सगळ्यात करणार आहोत. एक अजून गोष्ट सांगायची राहिली, ती बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. आपण आदिवासी संस्कृती आणि आदिवासी शब्दांच्या आधारावरचं एक खूप मोठं प्रदर्शन या ठिकाणी करतो आहोत. ते प्रदर्शनही आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.